Maharashtra State Board Biology 12 as per new syllabus chapter number 2 reproduction in lower and higher animals part 5 या अगोदरचे पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरीचं स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट इज ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट also known as fallopian tube or uterine wall. It is pair of muscular duct lying horizontally over a peritoneal cavity. It is pair of muscular ducts आणि हे कुठं असतं तर over peritoneal cavity and lying horizontally. हे स्ट्रक्चर आहे इथून ओव्हिडक्ट और fallopian ट्यूबचं. Its proximal part is close to ovary and distal part open into uterus. This is proximal part close to ovary and distal part open into uterus. Next is oviduct is internally lined by ciliated epithelium. हे जे काय ओव्हिडक्ट आहे त्याच्यामध्ये सिलिएटेड एपिथेलियम असतात. सिलिएटेड एपिथेलियम which guide this ciliated epithelium guide ovulated egg to ostium. म्हणजे हे जे काही सिलिया आहेत तर ते एगला गाईड करतात. सो ओव्हिडक्ट इज डिवायडेड इंटू 3 regions. फर्स्ट इज इनफंडिब्युलम, नेक्स्ट इज एम्प्युला अँड थर्ड इज isthmus. फर्स्ट इनफंडिब्युलम. The proximal funnel-like part with an opening called as ostium and surrounded by fimbri. Infundibulum's structure. This is infundibulum. It is proximal part with fimbri and an opening that is ostium and it close to the ovary. So in infundibulum 3 points we have to remember. It is funnel-like structure, opening ostium and surrounded by a fimbri. Then the cilia and fimbri help in driving the ovulated egg to ostium. म्हणजे ओव्हरीमधून एगचे जे काय मोमेंट आहे ती ऑस्टियममध्ये जाण्यासाठी कोण हेल्प करतं तर सिलिया अँड फिम्ब्री. नेक्स्ट इज एम्प्युला. इट इज मिडल लॉंग स्ट्रेट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट अँड द फर्टिलायझेशन ऑफ ओव्हिन टेक्स प्लेस इन एम्प्युला. This part is ampulla. It is middle long and straight part and the fertilization of ovum takes place here. Then third one is isthmus. It is distal narrow part of oviduct which open into uterus. म्हणजे हे झालं infundibulum. Next is ampulla and a narrow part which open in uterus. It is known as isthmus. Next is uterus. आता थर्ड पार्ट म्हणजे ओव्हरी नंतर ओव्हिडक्ट नंतर असेल युटेरस. इट इज अल्सो नोन ॲज ओम. इट इज होलो मस्क्युलर पिअर शेप्ड ऑर्गन. आता हा जो पार्ट आहे इथून हा आहे युटेरसचा. So it is hollow muscular pear shaped organ and it is located above and behind the urinary bladder. म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या वरती आणि मागच्या बाजूला असं त्याचं लोकेशन असतं. इट इज 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर थिक. युटेरस डिवायडेड इंटू फंडस, बॉडी अँड सर्विक्स. युटेरसचे सुद्धा 3 पार्ट्स असणार आहेत. फर्स्ट इज फंडस. It is upper dome shaped part and implantation of embryo occur in fundus. म्हणजे काय तर हा स्टार्टिंगचा जो पार्ट आहे अपर डोम शेप पार्ट इट इज नोन ॲज फंडस आणि इम्प्लांटेशन ऑकर इयर्स. म्हणजे काय तर आफ्टर फर्टिलायझेशन अटॅचमेंट ऑफ एम्ब्रिओ टू द वॉल इज ऑकर्स इन फंडस. नेक्स्ट इज बॉडी. इट इज ब्रॉड पार्ट अँड ग्रॅज्युअली टॅपर्स डाऊनवर्ड. म्हणजे हा जो काय ब्रॉड पार्ट आहे आणि टॅपर्स म्हणजे तो निमुळा होत गेलेला आहे खाली, याला काय म्हटलं जातं बॉडी. नेक्स्ट इज सर्विक्स. इट इज नॅरो एक्सटेंड इन टू वजायना. म्हणजे सर्विक्स इट इज नॅरो पार्ट अँड एक्सटेंड इन टू
vagina. Its passage has two openings, internal os towards body and external os towards the vagina. म्हणजे इथं सर्विक्सला 2 ओपनिंग्स असतात. एक असतो एक्सटर्नल ऑस हे टुवर्ड्स बॉडी अँड इंटरनल ऑस टुवर्ड्स द वजायना. नेक्स्ट इज देर आर 3 लेयर्स ऑफ युटेरिन वॉल. म्हणजे युटेरस परत डिवायडेड इंटू 3 वॉल्स. फर्स्ट इज आउटर मोस्ट पेरीमेट्रियम, that is peritoneal layer. Next is middle thick myometrium. स्ट्रक्चर मध्ये बघा, आउटर मोस्ट आहे तो पेरीमेट्रियम, मिडल इज मायोमेट्रियम, इट इज मस्क्युलर लेयर अँड इनर मोस्ट इज एंडोमेट्रियम. So middle thick layer, it is made up of smooth muscles and is a vigorous contraction of muscles causes labor during parturition. म्हणजे पार्ट्युरेशन मीन्स काय तर बर्थ ऑफ फिटस. तर त्यावेळेस काय होतं तर जे काय कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स ड्युरिंग लेबर हे कशामुळे होतं तर हे स्मूथ मसल्स प्रेझेंट इन मायोमेट्रियम. देन इनर मोस्ट लेअर दॅट इज एंडोमेट्रियम. It is mucosal membrane and made up of stratified epithelium. Stratified epithelium and its thickness of endometrium undergoes changes during menstrual cycle. म्हणजे जे काही menstrual cycleच्या वेळेस तर ह्याचा thickness चेंज होत राहतो. And it richly supplied with the blood vessels, uterine glands and provide the nourishment to developing fetus. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जेस्टेशन पिरियडमध्ये फिटसच्या डेव्हलपमेंटचे नरिशमेंट कशामुळे होते तर इट हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ फिटस. नेक्स्ट इज वजायना. इट इज ट्युब्युलर फिमेल कॉपुलेटरी ऑर्गन लाईज बिटवीन द सर्विक्स अँड वेस्टिबल. वजायनल वॉल ऑल्सो 3 layers, inner mucosal lining, middle muscular lining and outer is adventitial layer. Then mucosal epithelium is stratified and non-keratinized. Non-keratinized means काय तर ह्या लेअरमुळं काय होतं तर तो जो पार्ट आहे तो कधीही ड्राय होत नाही, म्हणजे मॉइस्ट असतो नेहमी. सो इट स्टोर्स द ग्लायकोजन. देर आर नो ग्लँड्स बर म्युकस सिक्रेटेड बाय सर्विक्स. म्हणजे सर्विक्सने जे काही म्युकस सिक्रेट केलं असतं इट इज रिसिव्ड बाय वजायना. So opening of vagina in vestibule is known as vaginal orifice, partially covered by the mucous membrane called as hymen. म्हणजे opening of vagina is known as vaginal orifice आणि हे कवर्ड असतं, partially covered असतं mucous membrane आणि it is also known as hymen. Then vagina act as a passage for menstrual flow. vaginaचं कशासाठी तर एक म्हणजे मेन्स्ट्रुअल फ्लोसाठी आणि प्लस बर्थ कॅनल ड्युरिंग पार्ट्युरेशन. म्हणजे जेव्हा पार्ट्युरेशनच्या वेळेस इट ॲक्ट ॲज अ बर्थ कॅनल. नेक्स्ट इज एक्सटर्नल जेनिटेलिया. इट इन्क्लूड्स पार्ट्स एक्सटर्नल टू वजायना. इट इज ऑल्सो नोन एज कलेक्टिवली नोन एज वल्वा और पिडेंडम. दे इन्क्लूड वेस्टिबल. फर्स्ट इज वेस्टिबल. It is medium vertical depression of vulva, include urethral and vaginal opening. Urethral and vaginal opening आहे ते. Next is labia minora. Labia, these are labia means lips and minora means small. Then pair of thin folds म्हणजे thin folds inner to labia majora. म्हणजे इथं खाली लॅबिया मेजराच्या आतला हे थोडे ब्रॉड स्ट्रक्चर आहे, त्याच्या आतमध्ये लॅबिया मायनर असणार आहे. अँड इज पोस्टेरियरली फॉर्म अ फोरकिटे अँड अँटेरियरली फॉर्म द हुड लाईक कवरिंग अराउंड द क्लिटोरिस. म्हणजे क्लिटोरिसवर एक हुड लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतं लॅबिया मायनोरा. नेक्स्ट इज क्लिटोरिस. It is small conical and sensitive projection lying at the anterior end of labia minora. म्हणजे labia minorच्या anterior endला काय असतं क्लिटोरिस आणि it is sensitive and having a pair of erectile tissue carpora cavernosa. त्याचं जे काही टिश्यू आहे
It is Carpora cavernosa. Next is Labia majora. It is pair of fleshy fold of skin. It forms the boundary of vulva and homologous to scrotum. Scrotum in male मध्ये आहेत तर त्याच्यासारखेच काय असतात तर Labia majora, homologous to scrotum, surround and protect other parts of external genitalia. हे काय करतात तर प्रोटेक्ट करतात other parts of external genitalia. Then enclose the urethral and vaginal opening in vestibule, as well as they enclose urethral and vaginal opening ला enclose करतात labia majora. Next is mons pubis. It is fleshy elevation above labia majora. labia majora च्या वरती जे काय fleshy elevation आहे, it known as mons pubis, and the mons pubis and outer part of labia majora show the pubic hair. So these are the part of external genitalia. Next is vestibular gland or Bartholin glands and mammary glands. These are the two accessory glands in female reproductive system. First is vestibular glands, a pair of glands homologous to bulbourethral or Cooper's gland in male. Then open into vestibule and release the lubricating fluid. म्हणजे यांचं फंक्शन आहे तर फ्लूइड रिलीज करतात, that is lubricating fluid. Next is important mammary glands. Mammary glands are pair of rounded structure and present in subcutaneous tissue of anterior thorax in pectoral region from 2nd to 6th rib. म्हणजे thorax pectoral region मध्ये 2nd to 6th rib मध्ये काय असतात mammary glands असतात. And their production and release of milk after parturition. म्हणजे बर्थ झाल्यानंतर तिथं प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क. मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. स्वेट ग्लँड्समध्येच मॉडिफाईड होऊन काय तयार झालेले आहेत, मॅमरी ग्लँड्स तयार झालेले आहेत. देन दी डेव्हलपमेंट ऑफ दीज ग्लँड्स ऑकर ॲट प्युबरिटी, that is sexual maturity, under the influence of hormones estrogen and progesterone. So estrogen and progesterone are responsible for the development of mammary glands at puberty. Then lactotropic hormone or prolactin help in development of lactiferous tubule during pregnancy. एक लक्षात घ्या की mammary glands develop at the puberty under influence of estrogen and progesterone, but the lactiferous tubule develop during pregnancy under influence of lactotropic hormone or prolactin. So structure of mammary glands. Mammary glands contain fatty connective tissue, and lactiferous duct. These are the lactiferous duct. Then glandular tissue divided into 15 to 20 irregularly shaped mammary lobes. हे काय lactiferous ducts आहेत, glandular tissue आहे, it divided into mammary lobes. So structure इथं बघा, these are the mammary lobes and each with the alveolar glands and lactiferous duct. जे हे जे काय मॅमरी लोब्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक मॅमरी लोबमध्ये अल्व्हिओलर डक्ट आणि लॅक्टिफेरस अल्व्हिओलर ग्लँड अँड लॅक्टिफेरस डक्ट असेल. नेक्स्ट इज अल्व्हिओलर ग्लँड सिक्रेट मिल्क अँड स्टोर्ड इन ल्युमेन ऑफ अल्व्हिओलाय. म्हणजे अल्व्हिओलर ग्लँड काय काय सिक्रेट करतं तर मिल्क सिक्रेट करतं आणि इट इज स्टोर्ड इन टू ल्युमेन ऑफ अल्व्हिओलाय. देन दिस ओपन्स इन टू मेमरी ट्युबिल्स and which are joined to form mammary duct. बघा जे काय अल्व्हिओलाय लोब्स आहेत ते काय करतील, अल्व्हिओलाय ग्लँड्स आहेत तर ते मिल्क प्रोड्यूस करतील. मिल्क प्रोड्यूस केल्यानंतर हे जे काय मिल्क स्टोअर केलं जातं इन ल्युमेन ऑफ अल्व्हिओलाय. देन दीज ग्लँड्स ओपन इन टू or lumens of these glands open into mammary tubules and these mammary tubules join together to form the mammary duct. Here is mammary duct
and these there are alveolus, mammary alveolus. So many mammary duct join and form a wider mammary ampulla. म्हणजे हे सगळे जे मेमरी डक्ट्स आहेत ते एकत्र येऊन काय होतात तर मेमरी ॲम्प्युला तयार होतो. अँड देन दिस कनेक्टेड टू लॅक्टिफेरस डक्ट. आता हे जे काही मेमरी ॲम्प्युला आहेत ते दिस कनेक्ट टू लॅक्टिफेरस डक्ट अँड दिस ऑल डक्ट्स कन्वर्ज टुवर्ड्स द निपल. कन्वर्ज म्हणजे काय तर हे सगळे एकत्र लॅक्टिफेरस डक्ट असे कन्वर्ज होतात म्हणजे एकत्र येतात टू फॉर्म द nipple. So it is surrounded by dark brown colored circular area of skin called as areola. So हे निपल जे काही निपल आहे तिथं कन्वर्ज होतात सगळे लॅक्टिफेरस डक्ट म्हणजे एकत्र येतात आणि दे आर सराउंडेड बाय अ एरोला विच इज डार्क सर्क्युलर एरिया ऑफ स्किन. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मेमरी ग्लँड्स. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.